जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदास बोध दशक सातवा. चतुर्दश ब्रह्मनाम. समास पहिला. मंगलाचरण नाम. श्रीराम समर्थांनी. दशक सातवा. चतुर्दश ब्रह्मनाम म्हणजे 14 ब्रह्मांचा समास आपल्याला सांगितलेला आहे. त्यामध्ये समास पहिला मंगलाचरण आणि आपल्याला आता श्रवण करायचं. जय सद्गुरू. विद्यावंतांचा पूर्वजू गजानन एक द्विजू त्रिनयनी चतुर्भुजू परशुपाणी. समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये गणेशाचं दर्शन सांगितलेलं आहे. विद्यावंताचा पूर्वजू म्हणजे मदोन्मद हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे आणि जो एकदंत आणि तीन नेत्र असलेला आहे व चतुर्भुज आहे आणि ज्याच्या हातात परशु धारण केलेला आहे तो प्रसन्न वदून गजमुख हा सर्व विद्यावंतांचा पूर्वज म्हणजे मूळ पुरुष आहे. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले. म्हणजे कुबेरापासून आपल्याला काय धन प्राप्त होते, वेदापासून काय आपल्याला परमार्थ प्राप्त होतो, लक्ष्मीपुळे ऐश्वर संपन्न होते आणि हे सर्व एकत्र झाले की लोक भाग्यवान होतात. तैसा मंगळमूर्ती आद्या तयापासून सकळ विद्या तेने कवी लागवद्या सत्पात्र झाली. म्हणजे त्याप्रमाणे मंगलमूर्ती या सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासूनच सर्व विद्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या या विद्यामुळे कवी गद्य पद्य रचना निर्माण करून मान्यवंत ठरले. जैशी समर्थांची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. समर्थ सांगतात ज्याची श्रीमंताची मुले नाना सुंदर अलंकाराने शोभतात तसेच मूळ पुरुषाच्या कृपेने कवी फार शोभून दिसतात. नमो ऐशिया गणेंद्रा विद्या प्रकाश पूर्ण चंद्रा जयाचे निबोध समुद्रा भरते दाटे बळे. म्हणजे अशा या गणेंद्राला आम्ही नमन करतो आणि पूर्णचंद्राला पाहून सागराला भरती यावी त्याप्रमाणे विद्यारूप प्रकाशाने परिपूर्ण अशा पूर्णचंद्ररूपी गणेश पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे. जो कर्तृत्वास आरंभ मूळ पुरुष मूळारंभ जो परात पर स्वयंभ आदिअंती. म्हणजे जो सर्व कर्तृत्वाचा आरंभ आहे, मूळ पुरुष आहे, आदी पुरुष आहे आणि ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे पण जो या सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे आणि जो आदी आहे आणि अंती आहे. तयापासून प्रमदा इच्छा कुमारी शारदा आदित्यापासून गोदा मृगजळ वाये. समोर सांगतात तयापासून बहुस्वागू ही इच्छा कणरूपी शारदा कुमारी उत्पन्न झाली आहे म्हणून आदित्यापासून मृगजळाची गोदावरी व्हावी तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळ माया तयार झाली आहे. जो मिथ्या म्हणताच गोवी माईकपणे लागवी वक्त्यांचं वेडा लावी वेगळेपणे. समर्थ काय सांगतात जे मिथ्या म्हणताच गोवी म्हणजे तिला मिथ्या म्हणावे तर ती लागवी आहे. तसेच माईक असे म्हणणाऱ्यालाच ती मोहात गुंतवते आणि मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असतानाच मीपणाच्या जाणीवी पळून नकळत तो वेगळा पडतो. जे द्वैताची जननी केते अद्वैताची खाणी मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडाची. म्हणजे ती द्वैताची जननी आहे की अद्वैताची खाण आहे. माया दोन प्रकारच्या आहेत. एक अविद्या माया द्वैताची जननी त्यास उत्पन्न करणारी आहे तर विद्या माया ही अद्वैताची खाण आहे म्हणून तिच्या योगेच अद्वैतानुभव येतो आणि म्हणून ती मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकते.
की ते अवडंबरी वल्ली अनेक ब्रह्मांड लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. म्हणजे ती मूळ माया म्हणजे विनाशास उगवणारी वेल आहे आणि ती अनंत ब्रह्मांडरूपी फळांना लगडलेली आहे. म्हणून हे मूळ पुरुषाची आई आणि कन्याई आहे. म्हणजे परब्रह्मापासून मूळ माया आणि तिच्यापासून मूळ पुरुष हे झालेले आहे. वंदू अशी वेदमाता आदिपुरुषांची जी सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरुसी. म्हणजे अशी जी वेदमाता आहे आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे तिला मी वंदन करून यानंतर मी समर्थ अशा सद्गुरूचे स्मरण करतात. जयाचेनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी तेने गुणे सर्व सृष्टी आनंदमय. म्हणजे त्याच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. एवढेच नव्हे तर त्या सर्व वृष्टीचा आनंदमय बनते. की तो आनंदाचा जनक साईज मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथ बंधू. म्हणजे सद्गुरू हे आनंदाचे जनक आहेत आणि साहित्य मुक्तीचे नायक आहेत. आणि साहित्य मुक्तीने त्यांना वरले ते अनाथांचे बंधू म्हणजे आश्रयदाते आणतात आणि कैवल्यपदाची प्राप्ती करून देतात. मुमुक्षाच की सुस्वर करुणा पाहिजे अंबर वळे कृपेचा जलधर साधकावरी. म्हणजे मुमुक्षु हे जणू चातक पक्षीसारखे असतात आणि सुस्वराने सद्गुरूरूपी जलदाची त्यांनी कृपादृष्टी करावी म्हणून प्रार्थना करत असतात, आळणी करत असतात. आणि तेव्हा सद्गुरूंच्या कृपारूपी आकाशात सद्गुरूरूपी कृपामेघ प्रगट होतात आणि कृपावृष्टी होऊन मुमुदरूपी चातकाची तहान भागवतात. की ते भवार्णवीचे तारू बोधे पाववी पैल पारू महावर्ती आधारू भाविकांसी. म्हणजे समोर सांगतात किंवा सद्गुरू हे या भवसागरातील जहाजच आहेत आणि व आत्मबोधन करून भाविकांना या सागरच्या पैलतीरास पोचवतात. की तो काळांचा नियंता ना तरी संकटी सोडविता की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. म्हणजे सद्गुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात आणि नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि भाविकांची ते अतिस्नेहाळू असेच अतिनम्र वागतात जशी माता आहे. की तो परत्रीचा आधारू की ते विश्रांतीची थारू ना तरी सुखाचे माहेरू सुखस्वरूप. सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करत असल्याने मुमुक्षांना त्यांना मोठा आधार वाटतो आणि त्यांच्या सान्निध्यातच खरी विश्रांती मिळते आणि भाविकांना समजून सुद्धा येते. म्हणून ते म्हणजे साधकांचे जणू हक्काचे आणि विश्रांतीचे स्थळ आहे असे वाटते. म्हणून सद्गुरूंना सुखाचे माहेरघर असे म्हटले जाते आणि त्यांच्याजवळही सुखालाही सुख प्राप्त होते. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहाविन लोटांगणी तया प्रभूसी. म्हणजे असे हे सद्गुरू साक्षात ब्रह्मानेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात आणि त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसर तुटतो. अशा या सद्गुरूंना माझ्या प्रभूंना देवाला स्वामीला मी देहाशिवाय म्हणजे मीपणा विरहित लोटांगण घालतो. साधू संत आणि सज्जन वंदुनी आश्रोते जण आता कथानुसंधान सावध ऐका. म्हणजे याप्रमाणे श्री सद्गुरू वंदन केल्यानंतर इतर सर्व साधू आणि सज्जन श्रोते यांनाही वंदन करून वक्ता म्हणतो की आता पुढील कथानुसंधही आपण सावधपणे श्रवण करा. संसार हाची दीर्घ स्वप्न लोभे ओसनती जण माझी कांता माझे धन्य कन्यपुत्र माझे. काय वाटतं लोकांना? संसारच माझा आहे आणि तोच मोठा माझं स्वप्न आहे, दीर्घकाळ चालणारं स्वप्न आहे. आणि त्या या लोभामुळे
माझी कांता, माझे धन, माझी बायको, माझी कन्या, पुत्र असे नाना प्रकारे आपण बरळत असतो आणि त्याच्या अगेनं आपण वाद जात असतो. आपल्याला बाहेरचं काहीच दिसत नाही. ज्ञानसूर्य मावळला, त्याने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ अवघा. म्हणजे अज्ञानरूपी आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्याने आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा होतो आणि अवघा ब्रह्मांड गोळ अंधारात पूर्ण व्यापला जातो. नाही सत्वांचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे गुणे आपे आपण दिसे. म्हणजे ज्याच्या योगे मार्ग सापडला त्या सत्वगुणरूपी चांदण्याचाही अभाव असल्याने मार्ग दिसत नाही आणि अशा प्रकारच्या प्रांतीच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने ओढून टाकल्याने आपण स्वतःलाही पाहू शकत नाही अशी स्थिती निर्माण होते. देहबुद्धी अहंकारे निजले घोरती घोरे, दुःख आक्रदांती थोरे, विषय सुखा कारणे. म्हणजे अज्ञानरूपी या निद्रेत झोपलेल्या असताना सुद्धा देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात आणि विषय सुख मिळावे म्हणून मोठ्याने आक्रोश करीत असतात. निजले अस्ताची मेले, पुन्हा उपजताची निजले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. समज सांगतात अज्ञानरूपी निद्रेत असतानाच ते मरतात आणि परत जन्माला आले की परत अज्ञानरूपी निद्रेत झोपी जातात आणि या प्रकारे अनेक लोक असेच आले आणि गेले. निद सुरेपणेची सैरा वैरा, बहुती केला येर झारा, नेनवणी या परमेश्वरा, भोगिले कष्ट. म्हणजे या अज्ञानरूपी निद्रेच्या भराने असंख्य जीव स्वैरपणे जन्ममृत्यूच्या येर झरा करीत राहतात आणि परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात. त्या कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथी. म्हणजे हे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच ते ज्ञान करून देण्यासाठीच आध्यात्मिक ग्रंथांची आवश्यकता असते. सकळ विद्यामध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार, दशमाध्यायी चारिधर भगवद्गीतेत बोलिला. म्हणजे जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ आहे आणि असे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने म्हटलेले सुद्धा आहे. अध्यात्मविद्या विद्याना वाद प्रवदात्महम. म्हणजे या सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ती मीच होय आणि प्रवक्त्यांचा वाद तोही मीच होय असं भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटले होते. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पावावया तोची समर्थ, जो सर्वांगे श्रोता. म्हणजे या कारणानेच अध्यात्मविद्याचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला आहे तो अद्वैत ग्रंथ श्रवण जो स्वतः जीवाचे कान ऐकून घेतो तो सर्व लक्ष श्रवणात एकाग्र ऐकतो आणि तोच त्या ग्रंथातील अर्थ ग्रहण करू शकतो. जयांचे चंचल हृदय तेनेची ग्रंथ सोडूच नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येतींचा. म्हणजे ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल तर काहीही झाले तरी एकदा ग्रंथ वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये आणि वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करावे. आणि जर होत नसेल तर अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने अलभ्य लाभ होतो तो होणार नाही आणि तो अलभ्यच राहील. आपण काय करतोय, एकदा आपण वाचलं एकदा श्रवण केलं आपण विसरून जातो, यार माझ्या मागल्या आपण काहीच लक्षात ठेवत नाही. म्हणून श्रवण केलेलं त्या आतमध्ये
जोपासलं पाहिजे, अंतरीमध्ये आपण वापरलं पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ आपल्याला समजून येईल. ज्यांचा परमार्थ जोडला तेने पाहावा हा ग्रंथ, अर्थशोधीचा परमार्थ निश्चय बाणे. म्हणजे ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल, मनापासून आवड असेल, त्याने हा अध्यात्म ग्रंथ जरूर वाचावा आणि वारंवार वाचून अर्थसंबंधी शोध घेऊन लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या तो अंगी बाणेल. ज्यांच नाही परमार्थ त्याच ते कळे यतीचा अर्थ, नेत्रे विना निदान स्वार्थ अदांच न कळे. म्हणजे ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही आणि त्याला ग्रंथातील अर्थ कळणार नाही, जशी अंधल्या माणसाला डोळ्याचा अभाव द्रव्यासाठी दिसत नाही, तसं एक म्हणती मराठे काय, हे तो भल्याने ऐकू नये, ती मूर्ख नेणती सोय अर्थाने अनवाची. म्हणजे कुणी एक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही आणि चांगल्या माणसाने मराठीतील अध्यात्म ग्रंथ ऐकू नये असं म्हणणारी माणसं मूर्ख असतात आणि ग्रंथातील शब्दांच्या अन्वयार्थ लावून त्यातील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. लोहाची मांदूस केली, नाना रत्नेच साठवली, ती आब्याग्याने त्यागली लोखंडे म्हणून. म्हणजे लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रसांचा साठा केला आणि आबागी माणसांनी ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग केला. तैशी भाषा प्राकृत अथवा वेदांत आणि सिद्धांत, नेणोणी तासी भ्रांत मंदबुद्धीस्तव. म्हणजे त्याप्रमाणेच भाषा मराठी म्हणून ग्रंथा वेदांत या सिद्धांताचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले आहे आणि त्यांचा भ्रमिष्ठ लोक आणि बुद्धिमंद असल्याने या ग्रंथांचे महत्त्व न जाणून ते त्याग करतात. आहात सापडता धन त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाऊची नये. म्हणजे सहजगत्या काही भ्रमात न पडता जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे हा मूर्खपणा आहे. द्रव्य कशात साठवले आहे याचा विचार न करता ते द्रव्य घ्यावे. परीस देखिला अंगणी मार्गे सापडला चिंतामणी, आवा वेळ महागुणी कुपामध्ये. म्हणजे समजा परीस अंगणात सापडला आणि वाटेने जात असताना वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारी वेळ घराच्या विहिरीत आढळून आली, तर परीस चिंतामणी किंवा कल्पना योग्य ठिकाणी आढळली म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. तैसे प्रकृती अद्वैत्य सुगम आणि सप्रचित, अध्यात्मे लाभे अकस्मात तो अवश्य घ्यावे. त्याप्रमाणे मराठीत जर सोप्या शब्दात अनुभव सिद्ध असे अद्वैत तत्त्वज्ञान प्रास होत असेल तर अचानक लाभणाऱ्या या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. न करिता उत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम, सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे. म्हणजे विद्याप्राप्तीसाठी सुतेसुतीचे जगही श्रम करावे न लागता केवळ सत्संगामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होतो आणि सत्समागमाचे हे सर्व वर्म्य रहस्य आहे. जे उत्पत्तीनं न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ अकळे स्वानुभवासी. म्हणजे जे शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही ते सर्व शास्त्रार्थ सत्समागमामुळे स्वानुभव कळून येतो. म्हणून कारणे सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळाची असे. म्हणून शास्त्रार्थ कळण्यास विद्याप्राप्तीसाठी करावे लागतात, तसे श्रम करण्यासाठी आवश्यकता नाही, तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्यांचे सार्थक होते तो वर्म वेगळाच आहे. भाषा वेदांचं वर्तन ते अर्थ एका न संशयो, पात्रद्वयता
आद्य स्वादभेदो न विद्यते, म्हणजे भाषामध्ये भेद असतो पण त्याचा अर्थ एकच असतो. भाषा अनेक आहेत, भाषा तुम्हाला प्रत्येक भाषेत भेटेल पण त्याचा अर्थ एकच आहे. खाण्याची वस्तू वेगळ्या दोन भांड्यात ठेवली तर त्याची रुची दुसरी पडत नाही, वेगळी पडत नाही, सेमच लागते. तसं आहे सेम. भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाचं पासी. म्हणजे भाषा जरी बदलली असली तरी अर्थात काही फरक पडत नाही आणि सर्व कार्यसिद्धी अर्थांवरच अवलंबून असते. तथापि प्राकृता करिता संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. म्हणजे तथापि खरी गोष्ट अशी आहे की अध्यात्म ग्रंथ प्राकृतात झाल्यामुळेच संस्कृतामधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येते. नाहीतर संस्कृत ग्रंथात जी गुप्त अर्थ भरलेला आहे त्याला कोण जाणू शकेल. आता असो हे बोलणे, भाषा त्यागुण अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, सालीठ फरांचा. तुम्हाला सांगतात आता हे बोलणे आपले पुरे झाले. उत्तम सारभाग ग्रहण करून सालीठ फरांचा त्याग करावा. त्याप्रमाणे भाषा कुठलीही असो तिचा विचार न करता त्यातील अर्थांवर लक्ष केंद्रित करावे आणि उत्तम सार श्रवण करावे. अर्थसार भाषा पोंचट, अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेने वाट, रोदिली मोक्षांची. म्हणजे अध्यात्म ग्रंथातील अर्थ हे सार आहे आणि ते खरे महत्त्व आहे. आणि भाषा पोचट म्हणजे भाषेला महत्त्व नाही, पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालत असतील तर ते नाना प्रकारच्या अहंतेमुळे स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. शोध घेता लक्षांचा, ते आदी वचनच कैचा, आगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. म्हणजे वाच्यांसमध्ये शब्द हा लक्ष्मांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो आणि अर्थांवरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तो इतका आगळा आहे की शब्द आणि अर्थ यांच्या पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही. हे आपल्याला समजायला पाहिजे. मुखेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची एक खुणे, स्वानुभवी पाहिजे. म्हणजे मुख्या माणसाची एक भाषा असते आणि ज्याची आहे ती त्यालाच कळते. म्हणजे आपण दुसऱ्या मुख्याला कळले किंवा ती भाषा जी जाणत असेल त्यालाच ती कळते. आणि त्याचप्रमाणे स्वानुभवाच्या ज्या खुणा त्या स्वानुभवीत जाणू शकतो. अर्थ जाणे अध्यात्माचा, आहे शाश्वता मिळेल कैचा, ज्यांसी बोलता वाचेचा, हव्यासाची पुळे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता असे वाक्याला वाटत असते आणि तसा श्रोता भेटला की वाक्याला बोलण्यात हौस वाटते, वक्त्याला बोलण्यात हौस वाटते. परीक्षावंता पुढे रहस्य ठेविता होय समाधान, तैसे ज्ञान या पुढे ज्ञान बोलावे वाटे. म्हणजे रत्नापारखी मनुष्य असेल तर त्याच्या पुढे रत्न ठेवताना समाधान वाटते आणि कारण त्याचे हे मूल्य बरोबर जाणतो. आणि त्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीपुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. माया जाळे दूषित होय ते निरूपणी कामा नये, संसारिक कळे काय अर्थ येतीचा. म्हणजे मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले असते त्याला अध्यात्माचे निरूपणाचे उपयोग पडत नाही. आणि जो संसारिक आहे त्याला आध्यात्मिक ग्रंथांचा अर्थ कसं काय कळणार. व्यावसायिक अध्यात्मा बुद्धिरेख कडुनंदना, बहुशाखा मंतांस बद्धयो अव्यवसायी नाम. म्हणजे या श्लोकामध्ये सांगतात अर्थ काय, कृनंदना स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते
आणि त्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात आणि त्यांना स्वरूपा निश्चय करता येत नाही. व्यवसायी जो मळीन त्यांची नकळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण. अतिशयोसी म्हणजे जे अनेक धंदा करणारा असतो, ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं नसते, त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही आणि तो अर्थ कळण्यास अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता याची आवश्यकता असते. नाना रत्न नाना खाणी, दुच्छितपणे घेता हानी, परीक्षा नेणता प्राणी, ठकला तेथे. म्हणजे एखाद्या माणसापुढे नाना रत्न नाना प्रकारची नाणी वाढलेली आहेत आणि अजून कोणी टाकली तर त्याला त्या रत्नांची यातून नाण्यांची पारख करता येत नसेल, जर त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलली तरी त्याची फसगत होते. तैसी निरूपणी जाणा, आहाच पाहता कळेना, मराठ्यांची उमजेना काही केल्या. तसे अध्यात्माचे विवेचन अधिक मराठीत जरी होत असले तरी ते वरवर ऐकते आणि तरी ते काही केल्या उमजत नाही. जेथे निरूपणाचे बोल आत्ता आणि अनुभवाची ओळ, ते संस्कृतापरी सखोळ अध्यात्म श्रवण. म्हणजे जे अध्यात्म निरूपण वाक्यांच्या अनुभवाने मुख्य युक्त असते, ते प्राकृतात असले तरी संस्कृतापरी अधिक सखोल असते. माया ब्रह्म ओळखावे, त्यास अध्यात्म म्हणावे, तरी मायेचे जाणावे स्वरूप आदी. म्हणजे ज्या निरूपणाने माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप कळू येते त्याला अध्यात्म म्हणतात. आणि आता त्या प्रथम मायेचे स्वरूप जाणून आपल्याला घ्यायचे आहे. माया सगुण साकार, माया सर्व विकार, माया जाणचे विस्तार पंचभूतांचा. समोर सांगतात माया हे सगुण आणि साकार आहे, सर्व विकार मायेच्या ठिकाणी असतात आणि या पंचभूताचा पसारा म्हणजे मायाच आहे. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनास भासे, माया क्षणभुंगरू नसे विवेक पाहता. म्हणजे मायेच्या योगेच ही दृष्टी आपल्या डोळे देखत असते आणि मायेच्या मनाला नाना भास होतात आणि माया हे क्षणभंगूर असून सारासार विवेक केला की त्याचं नाश पावते. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमामूप. बोलीची तितके थोडी. म्हणजे अनेक ब्रह्मांडे हे सर्व विश्व ज्याचे मायेचे स्वस्तक आहे, माया हे विष्णूचे स्वरूप आहे आणि निर्गुण ब्रह्म मायेच्या योगेच सगुण साकार बनते आणि मायेची सीमा असतं म्हणजे अवर्णनीय आहे. त्याच्याबद्दल जितके बोलू तेवढे ते थोडेच आहे. माया बहुरूप बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाता अभंग अखिल वाटे. म्हणजे माया बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंग घेते आणि ते बहुरंगी म्हणजे बहुडुंगई आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी मायेचे अस्तित्व असते, कारण मायेशिवाय सगुण निराकार व साकार प्रगटू शकतच नाही. आणि प्रथम दर्शनी असे वाक्य आहे की अखिल अभंग आहे. माया सृष्टीची रचना, माया आपली कल्पना, माया तोडता तुटेना ज्ञान विण. म्हणजे मायेमुळे दृश्य आणि सृष्टीची रचना झाली ही आपली कल्पना हे मायेचे रूप आहे, म्हणून आत्मज्ञान झाल्याखेरीज उष्ट उपायाने ती नष्ट होत नाही. ऐसी माया निरूपिली, स्वल्प संकेत बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. म्हणजे याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचे वर्णन केलेले आहे आणि श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. पुढे ब्रह्मा निरूपण, निरूपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान एक सरे. आता पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून त्या ब्रह्मज्ञानाचे योगे मायेचे पूर्ण भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते
तर ब्रह्मज्ञानाचे उत्तम उदाहरण सांगितले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.